प्रॉपर्टीजवरचा एक्झरसाइज क्वेश्चन. इंटिग्रल 0 to a 1 upon x plus root of a square minus x square into dx. आता हा क्वेश्चन प्रॉपर्टीवरचा आहे. हे आयडेंटिफाय कसं होणार? मेनली क्वेश्चन ज्यावेळी आपल्या समोर येतो रँडमली, तेव्हा असं काही कुठं मेन्शन केलेलं नसतं की हे प्रॉपर्टीवरती क्वेश्चन्स आहेत म्हणून. ते जस्ट इंटिग्रल आहे, आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. सुरुवातीला तर मॅक्झिमम थिंकिंग हे आपलं इनडेफिनाईटच्या मेथडवरती जातं, ते जायला पाहिजे. म्हणजे आधी त्या क्वेश्चनला पाहायचं आहे की तो इनडेफिनाईट मेथडनी सॉल्व्ह होतोय का किंवा कसा होणार. इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. लिमिट 0 to a आहेत. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपल्या स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्समध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म जर दिसली तर डायरेक्ट सबस्टिट्यूशन करता येतं असं मेन्शन केलेलं आहे आपण. जर इंटिग्रलमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय करायला पाहिजे? येस, एक्स इक्वल टू ए साइन थीटा. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन टेबलमध्ये टर्म्स आपण लिहिलेल्या आहेत त्या ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वगैरे, बरोबर आहे. मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म इथे दिसती आहे. सबस्टिट्यूशन जर आपण केलं, पुट एक्स इक्वल टू ए साइन थीटा, एक्स इक्वल टू ए साइन थीटा हे जर आपण सबस्टिट्यूशन केलं तर डी एक्स इक्वल टू काय होणार? डी एक्स इक्वल टू ए कॉस थीटा इंटू डी थीटा. ओके. त्यानंतर सबस्टिट्यूशन केलं की डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये लिमिटिंग व्हॅल्यूज बदलाव्या लागतात. व्हेन एक्स इक्वल टू 0, लोअर लिमिट 0 असेल, इथे जर एक्सची किंमत 0 टाकली तर काय होणार? ए इकडे डिवाइड होणार, म्हणजे साइन थीटाची किंमत 0, बरोबर आहे. एक्स इक्वल टू 0 असेल तर साइन थीटाची किंमत 0, आणि साइन थीटाची किंमत 0 म्हणजे थीटा किती? 0, कारण साइन 0ची किंमत 0 असते. आपला इंटिग्रल आता एक्स मधून थीटामध्ये कन्वर्ट होणार आहे, त्यामुळे लिमिटिंग व्हॅल्यूज थीटाच्या आपल्याला घ्याव्या लागणार आहेत, बरोबर आहे. यामध्ये एक्स इक्वल टू 0 असेल तर साइन थीटाची किंमत 0 येते, म्हणजेच थीटा इक्वल टू 0. व्हेन एक्स इक्वल टू ए, इथे जर आपण एक्सच्या जागी ए टाकला तर काय होईल? हा ए इकडे डिवाइड झाला, बरोबर आहे. एक्स इक्वल टू ए साइन थीटा असेल तर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, साइन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. इथे जर आपण एक्सची किंमत ए टाकली तर ए कॅन्सल होईल, साइन थीटा इक्वल टू किती येणार? 1. आणि साइन थीटा इक्वल टू 1 असेल तर थीटा इक्वल टू किती? पाय बाय 2. साइन पाय बाय 2 इक्वल टू 1. म्हणजे आता हे इंटिग्रल काय तयार होईल बघा. इंटिग्रल 0 to a ऐवजी 0 to झालं पाय बाय 2. ओके. 1 अपॉन एक्सच्या जागी काय लिहिणार?
ए साइन थिटा, बरोबर आहे. सबस्टिट्यूशन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, आणि डी एक्सच्या जागी काय, ए कॉस थिटा इंटू डी थिटा. ओके, गॉट दिस. आता यामध्ये पहा नेक्स्ट स्टेजला इंटिग्रल 0 to π/2 सिम्प्लिफिकेशन. न्यूमरेटरला आपण ए कॉस थिटा ठेवू शकतो तसंच. डिनॉमिनेटरसाठी हा ए आहे, हा ए स्क्वेअर, त्यातून ए स्क्वेअर कॉमन घेतला रूटमधून. जर ए स्क्वेअर कॉमन घेतला तर रूटच्या बाहेर आल्यानंतर तो होईल ए. तो ए आणि हा ए म्हणजे पूर्ण डिनॉमिनेटरहून ए कॉमन निघतोय. ब्रॅकेटमध्ये काय राहतो, साइन थिटा प्लस रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. ओके, गॉट दिस. त्यानंतर हा ए कॅन्सल होऊन जाईल. काय शिल्लक राहते, इंटिग्रल बिकम्स 0 to π/2. न्यूमरेटरला आहे कॉस थिटा आणि डिनॉमिनेटर पहिली टर्म साइन थिटा, रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे येस कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस थिटा. आणि बघा हे इंटिग्रल कुठल्या ग्रुपचं आहे, काय व्हॅल्यू येईल याची, काय येणार, π/4. म्हणजे बऱ्याचदा क्वेश्चन सुरुवातीला वाटत नाही तसा, त्या टाईपचा असेल, त्या ग्रुपचा असेल, त्या मेथडचा असेल, पण काही सबस्टिट्यूशन करून काही सिम्प्लिफिकेशन करून तो त्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. त्यामुळे ऑब्झर्वेशन्समध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे हे झालं इक्वेशन 1. इथे पुढे आपण काय वापरत असतो, प्रॉपर्टी. येस 0 to a f of x dx equal to 0 to a f of a minus x into dx. पहिला ग्रुप π/4 चा पहिलाच प्रॉब्लेम त्यातला कंप्लीट करता येईल. पुढे कंप्लीट करा, प्रोसेस करा त्याची. डायरेक्ट आन्सर π/4 लिहू नका, कारण तिथं एक्स या व्हेरिएबलमध्ये होतं, इथं थिटा या व्हेरिएबलमध्ये. रायटिंग करून सॉल्व करा, कंप्लीट करा. ओके, okay, so answer of this integral will be
π/4. नेक्स्ट, त्याच ट्रॅकवरचं एक एक्झाम्पल आहे. इंटिग्रल झिरो टू π/2 sin x minus cos x upon 1 plus sin x into cos x. आधी आपण या ग्रुपमधले याच प्रॉपर्टीवरचे जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते विचारात घेऊ. 0 to π/2 sin x minus cos x upon 1 plus sin x into cos x. झिरो टू ए आहे म्हणजे प्रॉपर्टी आपल्याला ही यूज करता येऊ शकते. इंटिग्रल 0 to a f of x dx equal to integral 0 to a f of a minus x into dx. यामध्ये प्रॉपर्टीचा वापर केल्यानंतर टर्म काय होईल, इंटिग्रल, याला आपण इक्वेशन 1 नाव देऊ. फर्स्ट इक्वेशन, इंटिग्रल 0 to π/2. प्रॉपर्टीनुसार आपण एक्सच्या जागी π/2 मायनस एक्स रिप्लेस करू शकतो प्रत्येक ठिकाणी. एक्सच्या जागी काय लिहिता येईल आपल्याला, π/2 मायनस एक्स लिहिता येईल. ओके, म्हणजे साइन एक्सच्या जागी π/2 मायनस एक्स मायनस कॉस π/2 मायनस एक्स डिवाइडेड बाय 1 ॲज इट इज, कांस्टेंट है, साइन π/2 माइनस एक्स इंटू कॉस π/2 माइनस एक्स. ओके, प्रॉपर्टीचा वापर केला, फोर्थ प्रॉपर्टीचा, 0 to a f of x dx चा. आता यामध्ये इंटिग्रल 0 to π/2 sin π/2 मायनस एक्स म्हणजे काय, cos x मायनस cos π/2 मायनस एक्स म्हणजे sin x डिवाइडेड बाय 1 प्लस पुन्हा sin π/2 मायनस एक्स cos x आणि cos π/2 मायनस एक्स म्हणजे sin x. इक्वेशन 2. ओके, त्यानंतर आता आपण हे दोन इक्वेशन ॲड करतो, बरोबर. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 जर आपण ॲड केले तर लेफ्ट साइड येणार i प्लस i, i प्लस i, आणि राइट साइड 0 to π/2 sin x minus cos x upon 1 plus sin x cos x into dx plus 0 to π/2 cos x minus sin x upon 1 plus cos x इंटू sin x लाच आपण sin x इंटू cos x लिहू शकतो. मल्टिप्लिकेशनमध्ये इंटरचेंज करता येतो, बरोबर आहे. लेफ्ट साइड येणार i प्लस i म्हणजे 2i,
राईट साईडला दोन्ही इंटिग्रेशनचे लिमिट सेम आहेत 0 to π/2. त्यामुळे दोन्ही इंटिग्रेशन कंबाईन करता येतील. ॲडिशन आहे त्यांच्यामध्ये. दोन्ही फंक्शनचं आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. बरं, आता ॲड करतानाही दोघांचाही डिनॉमिनेटर परत सेम आहे. 1 + sin x cos x 1 + sin x cos x. त्यामुळं आपण लगेच त्यांचा डिनॉमिनेटर वन प्लस साइन एक्स कॉस एक्स ठेवून दिला आणि न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन करता येईल दोघांचंही. न्यूमरेटर जर ॲडिशन केलं तर काय होईल पहा. साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू डी एक्स. साइन एक्स माइनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स माइनस साइन एक्स. आता यामध्ये हे प्लस साइन एक्स आणि मायनस साइन एक्स कॅन्सल होईल. मायनस कॉस एक्स आणि प्लस कॉस एक्स हे पण कॅन्सल होईल. 0 शिल्लक राहील. म्हणजेच 2i = इंटिग्रेशन मधली व्हॅल्यू काय येणार ही. हा न्यूमरेटर 0 झाला आणि 0 एनिथिंग 0च आणि 0चं इंटिग्रेशन पण काय होणार. and 2i = 0 म्हणजेच i = 0. म्हणजे हा त्या π/4च्या एक्झाम्पलच्या ग्रुप सारखा आहे पण त्याचा आन्सर π/4 नाही आहे. त्यामुळं ऑब्झर्वेशन बघा, प्रोसेस पूर्ण तशीच आहे. प्रॉपर्टी वापरली, साईनचा कॉस झाला, कॉसचा साईन झाला, ॲडिशन केलं 1 आणि 2, पण आन्सर π/4 नाही आलं कारण इथं हे कॅन्सल झाले. न्यूमरेटरचे टर्म्स 0 व्हॅल्यू आली. Okay, take down this. Next one, integral zero to 3 integral 0 to 3 x square into 3 minus x bracket raised to 5/2 into dx. x square into 3 minus x bracket raised to 5/2. आता यामध्ये ही टर्म म्हणजे हिंट असते. लिमिट आहे 0 to a आणि त्या एक्झाम्पलमध्ये किंवा त्या फंक्शनमध्ये तीच टर्म आपल्याला दिसते आहे. त्या एक्झाम्पलमध्ये तीच टर्म आपल्याला दिसते. 0 to a a minus x, 0 to 3 3 minus x. म्हणजे आपल्या प्रॉपर्टी उपयोगाची आहे. आता याला इनडेफिनाइटनी पण सॉल्व्ह करता येतं. याचं नाव न आठवणारा टाईप. 3 minus x = t सबस्टिट्यूट करायचा. आपण एक एक्झाम्पल याचं पाहिलं सुरुवातीला याच प्रॉपर्टीवरचं, याच डेफिनाइटमध्ये पण. पण जर प्रॉपर्टी वापरली तर आपलं बरंचसं वर्किंग त्यातलं कमी होतं सबस्टिट्यूशन मधलं. प्रॉपर्टी काय. 0 to a f of x dx
इक्वल टू 0 to a f of a minus x into dx. काय मग इंटिग्रल 0 to 3. पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे, मग एक्सच्या जागी आपण लिहिणार 3 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 मायनस एक्सच्या जागी परत 3 मायनस एक्स लिहिला, रेज टू 5/2 इंटू डी एक्स. ओके, एक्सच्या जागी 3 मायनस एक्स, अप्पर लिमिट मायनस एक्स. इथे एक्सच्या जागी 3 मायनस एक्स लिहिला, इथे एक्सच्या जागी 3 मायनस एक्स लिहिला. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन देत असताना 0 to 3 तसाच इथं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन करता येईल. काय फॉर्म्युला वापरला तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे 9 मायनस 6x प्लस एक्स स्क्वेअर इंटू, आता पुढची जी टर्म आहे ती पुढची टर्म काय येईल, x रेज टू 5/2. कारण हा 3 मायनस 3 तर कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. 3 मायनस 3 कॅन्सल, मायनस इंटू मायनस प्लस एक्स, म्हणजे x रेज टू 5/2 इंटू डी एक्स. सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर त्याचं लिमिट चेंज करणे वगैरे सगळं झाल्यानंतर ही टर्म मिळते अशी टीच्या फॉर्ममध्ये. त्याऐवजी इथे डायरेक्ट मिळालं. ओके, त्यानंतर पुढे काय येईल मग, इंटिग्रल 0 to 3. ह्या x रेज टू 5/2 न मल्टिप्लाय होणार प्रत्येकाला, म्हणजे 9x रेज टू 5/2 मायनस 6x इंटू x रेज टू 5/2, x इंटू x रेज टू 5/2 म्हणजे किती, x रेज टू 7/2 आणि प्लस x स्क्वेअर इंटू x रेज टू 5/2 आहे, x रेज टू 9/2. आणि मग याचं इंटिग्रेशन x रेज टू nच्याच फॉर्म्युल्याने येणार. ते इंटिग्रेशन x रेज टू nच्या फॉर्म्युल्याने काय होईल, x रेज टू nच्या फॉर्म्युल्यानुसार नाइन इंटू एक्स रेज टू 7/2 अपॉन 7/2 माइनस 6 इंटू 9/2 यस प्लस x रेज टू 11/2 अपॉन 11/2. ओके.
and limits from 0 to 3. Limits from 0 to 3. ओके. आता यामध्ये हा जो 2 आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो प्रत्येक ठिकाणी न्यूमरेटरला येणार आणि न्यूमरेटरला येऊन तो मल्टिप्लाय होणार. तो आपल्याला कॉमन घेता येईल. बरोबर आहे. कॉमन जर घेतला तर काय येईल मग? टू इंटू ब्रॅकेट 9. आता आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशनसाठी याला x⁻⁷/2 ला काय लिहिता येऊ शकतं बरं? x⁻⁷/2 ला काय लिहिता येऊ शकतं? जसं x⁻³ ला आपण x√x लिहितो, x⁻⁵/2 ला आपण x² इंटू √x लिहितो, x³ इंटू √x अपॉन 7 मायनस आता हे 6/9 आहे त्याला आपण 3 ने डिवाइड करून टाकू लगेच. 2/3 येईल. x⁻⁹ ला काय लिहिता येईल मग? x⁴ इंटू √x आणि x⁻11/2 आहे. x⁵ इंटू √x डिवायडेड बाय 11. लिमिट्स फ्रॉम 0 to 3. ओके. या प्रकारे आपण त्याला सिम्प्लिफिकेशन देऊ शकतो. आता एक्सच्या जागी अप्पर लिमिट म्हणजे 3 टाकला तर 9 इंटू 3³ इंटू √3 अपॉन 7 मायनस 2 इंटू 3⁴ इंटू √3 अपॉन 3 आणि प्लस 3⁵ इंटू √3 अपॉन 11 आणि मायनस लोअर लिमिट एक्सच्या जागी जर 0 टाकला तर या सगळ्या टर्म 0 होऊन जातील, त्यामुळे लोअर लिमिट 0 आलं. आता फर्दर सिम्प्लिफिकेशनसाठी काय होणार? इथला एक 3 कॅन्सल करून टाकू आपण, 3³ शिल्लक राहील. इथे 3³ आहे, इथे 3³ आहे, इथे पण 3³ आहेच आणि √3 पण तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे त्या ब्रॅकेटमधून आपण 2 ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे, 3³ कॉमन येतोय, √3 पण कॉमन येतोय. शिल्लक काय राहिलं? पहिल्या टर्ममधून 3³ √3 कॉमन घेतला म्हणजे फक्त राहिला 9/7 मायनस दुसऱ्या टर्ममधून 3³ √3 कॉमन आला, फक्त 2 राहिला आणि प्लस तिसऱ्या टर्ममध्ये 3⁵ मधला 3³ कॉमन आलाय, 3² म्हणजे 9/11 शिल्लक राहिलं. म्हणजे हे मधलं कॅल्क्युलेशन आपल्याला थोडंसं इझी होऊन जाईल. इक्वल टू काय टर्म
3 क्यूब म्हणजे 27 इंटू 2 54√3 54√3 मधलं कॅल्क्युलेशन 9/7 मायनस 2 9 minus 14 minus 5/7 plus 9/11 नंतर 54√3 इंटू मायनस 55 प्लस 63 किती येते बघा मायनस 55 प्लस 63 8/77 बरोबर आहे का कॅल्क्युलेशन चेक करा आणि मग फायनली 54 मल्टिप्लाइड बाय 8 54 मल्टिप्लाइड बाय 8 किती 432 इंटू √3/77 Yes. Got this? Yes, sir. स्वतः कॅल्क्युलेशन करून प्रॉब्लेम सॉल्व करा पण हे आणि हे याचं तर नावच आपण डिसाईड केलं ऑलरेडी आठवत नाही याचं टाईप पर्टिक्युलरली याला तुम्ही डेफिनेट प्रॉपर्टीऐवजी इनडेफिनेटली जरी सॉल्व केलं सबस्टिट्यूशन केल्यानंतर अशीच टर्म येते टीमध्ये पण हे पुढचं कॅल्क्युलेशन सगळं सेम राहतं काही बदल होत नाही